परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य तस्करी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे। जव्हार नाशिक रोडवरील साकी हॉटेलसमोर डहाणू आणि पालघरच्या भरारी पथकाने सापळा रचून एका आयशर कंटेनरमधून अवैध रीतीने नेला जाणारा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे। तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आयशर गाडीवर ॲमेझॉन नावाचे बनावटी सील लावले होते। पथकाने गाडीची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचे तब्बल 215 बॉक्स आढळून आले। या कारवाईमध्ये सुमारे 20 लाख रुपये किमतीची आयशर गाडी आणि मद्याचे 215 बॉक्स असा एकूण 37,13,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परराज्यातून होणाऱ्या अशा अवैध वाहतुकीवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।